नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत कैरीचे चटपटीत तिखट लोणचे। यासाठी मी 1 किलो राजापुरी कैरी घेतलेली आहे। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि कापडाने स्वच्छपैकी कोरड्या करून घेतलेल्या आहेत। या कैरीचे आपण मीडियम आकाराचे असे तुकडे करून घेणार आहोत। मार्केटमध्ये काही ठिकाणी कैरी मिळते, ते तुम्हाला कट पण करून देतात, तुम्ही ती पण वापरू शकता। अशा प्रकारे सर्व कैरी आपण मीडियम आकारामध्ये चिरून घेतली आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि पाव चमचा हळद घालून कैरी व्यवस्थित मिक्स करून आपण ठेवून देणार आहोत। अशा प्रकारे कैरीला मीठ लावून ठेवल्यानंतर कैरीला पाणी सुटतं, त्यानंतर आपल्याला ती पाणी गाळून वापरून घ्यायची आहे। 4 ते 5 तास आपण कैरीला मीठ लावून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे। आपण ही कैरी निथळून घेऊया। मी 1 किलो कैरी वापरली आहे, त्यामुळे 4-5 तास त्यातील पाणी वेगळं केलेलं आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटीत करणार असाल तर रात्रभर कैरीला मीठ लावून ठेवा। त्यानंतर ही कैरी एका मी सुती कापडावर व्यवस्थित पसरून घेतलेली आहे। कैरी वेगवेगळी पसरवून घेतल्यामुळे त्यातील पाणी पूर्ण शोषले जाते आणि कैरीची फोड नरम पडत नाही। मागच्या व्हिडिओत दाखवलेला मसाला मी आता वापरणार आहे। याकरता मी जवळपास 300 ग्रॅम हा तयार मसाला घेणार आहे। या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। एक काचेची बरणी घेतली आहे, व्यवस्थित कोरडी करून घेतली आहे आणि त्याच्या तळाशी 2 चमचे आपला हा मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर उरलेल्या मसाल्यामध्ये मीठ लावून ठेवलेल्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता कैरीची फोड अगदी व्यवस्थित आहे, करकरीत आहे, बिलकुल नरम पडलेली नाहीये। याला मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। आता उर्वरितही कैरीच्या फोडी आपण यामध्ये घालून घेऊया आणि मसाला व्यवस्थित कैरीला मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित लागलेला आहे। अजून ह्याच्यावर मी 1 चमचा मसाला ॲड करून घेते। मला 1 किलो कैरीसाठी जवळपास 300 ग्रॅम मसाला लागलेला आहे। या प्रकारे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा लोणचे भरू शकता। आता हे मिक्स केलेले लोणचे आपण काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। तुम्ही बघू शकता कलर किती छान आलाय। साठवणुकीचे लोणचे भरताना शक्यतो काचेची बरणीच वापरायची आणि लोणचे भरून झाल्यानंतर ती हवा बंद करायची, म्हणजे झाकणाला तुम्ही एक कापड बांधून ठेवू शकता। यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही। तर कसं दिसतंय लोणचं, तोंडाला पाणी सुटलंय ना? आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने लोणचे करून तुम्ही नक्की बघा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।